आता तो बघायचा लव्ह स्टोरीचा विषय होता, तो आपण मी तसा सोडला. त्याच्या आधी मी एक जलसा नावाची एक फिल्म केली होती ह्याच्यासाठी, मला वाटतं अमेझॉनसाठी. तर त्याच्या प्रीमियरला चाललो होतो, तेवढ्या त्याच्या असिस्टंटचा फोन आला होता. म्हटले, बघ माझं मी आता रोडवरती आहे, टॅक्सीमध्ये, त्या ह्याच्यामध्ये कॅबमध्ये. आता इथं कसं ऑडिशन पाठवणार? तर तो पाठवा सर, आम्ही खूप हे करतो. मग तो फोन झाला आणि अमृताचा आला. ती म्हटली, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू का नाही हे करतेस? तुला त्याची गरज आहे रे, तू डायरेक्ट ये वाचायला. काय प्रॉब्लेम काय तुझं? म्हटलं तू आहे हाच प्रॉब्लेम आहे. मग ती म्हणाली की तुझं नाव कोणी सुचवलंय? सद्देशनी सुचवलंय. म्हटलं सद्देश म्हणजे मित्र पण, आणि तो आमचा दिग्दर्शक पण, मसालाचा दिग्दर्शक, आणि तो खूप छान माणूस आहे म्हणजे ऍज अ ह्युमन बिंग म्हणून. आणि मग म्हटलं की मग ओके, मग आपण करूया, म्हणजे आपण निदान बघूयात तरी काय आहे. आणि मग कोकण सेनच्या घरी आमचे ते वाचन ठरलं. बरोबर. तर तिथे आता पोहोचणार तेवढ्यात त्याच्या असिस्टंटचा फोन आला की सर, ते कोविड सरण्याचे दिवस होते की कोकणाला असं जरा घसा खवखवतोय, ताप आलाय, तर तुम्ही कम्फर्टेबल आहात? म्हटलं हो, आता बीच एवढ्या लांबून आलोय गाड्या बिड्या घेऊन, काय करणार? आता भेटूनच जाणार म्हटलं. तर म्हटलं की मग ते काय 6 फुटाचं, हा मग अमृता यायची होती, कोकणाला भेटलो, हॅलो हाय हॅलो झालं. आणि कोकणाने ना त्या ह्या गोष्टीतली ती गोष्ट सादर करून दाखवली मला. कारण ती ऍक्ट्रेस पण आहे, ती लेखिका पण आहे, आणि ती डिरेक्टर पण आहे. खरंय. तशा अवस्थेत तर मग मला लक्षात आलं की अरे ही कुठल्या तरी कुटुंबाची करुणेची गोष्ट आहे. खरंय. तर आपण याचा भाग व्हायला